नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूजमध्ये। माझं नाव विशाल जाटे। ज्यावेळेस आपण विक्टोरियाचा रिव्ह्यू अपलोड केला होता ना, त्यावेळेस तुमची एक भरपूर मागणी होती की आम्हाला बेस मॉडेल जे आहे ते CNG मध्ये त्याचा वॉक अराउंड आणा। सो फायनली विक्टोरियास LXi मॉडेल बेस व्हेरियंट CNG मध्ये आज मी तुमच्यासोबत घेऊन आलो आहे आणि तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे फक्त आणि फक्त मराठी भाषेतून। आणि या गाडीबद्दल बोलायचं ठरलं तर तुमचं बजेट ब्रेझा घेण्याचं असेल ना, एक अराउंड 13 लाखाच्या आसपास, तर ब्रेझापेक्षा ही गाडी कशी बेटर आहे, तर त्याच प्राइसिंगमध्ये ओव्हरऑल फीचर देखील काय ऑफर करते आणि तुमचं बजेट एक अराउंड 13-14 लाख रुपये असेल तर त्या बजेटमध्ये सुद्धा तुम्ही ही गाडी कशी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे, ओव्हरऑल कुठले फीचर मिस करते, या सर्वातली पूर्ण डिटेल माहिती भेटणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त मराठी भाषेतून। त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला आपण माहिती घेऊया मारुती सुझुकी विक्टोरियास LXi कंपनी फिटेड CNG बद्दल। ओके, तर मित्रांनो, विक्टोरियास CNG LXi मॉडेल तुम्ही पाहताय, कीज जर पाहिली तर अशी काही कीज दिली जाते आणि मारुतीने एक चांगलं काम काय केलेलं आहे माहिती का, म्हणजे कीज सुद्धा टॉप मॉडेल सारखीच इथे तुम्हाला ऑफर केलेली आहे। लॉक अनलॉकचं बटन आहे, मागे सुझुकीचा लोगो तुम्ही पाहू शकता। बाकी गाडी फ्रंट प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर हॅलोजनमध्ये तुम्हाला प्रोजेक्टर जे हेडलॅम्प आहेत ते मिळून जातात, टर्न इंडिकेटर इथे आहे, पार्किंग लाईट्स तुम्हाला मिळून जातात। अशी काय तुम्हाला ओव्हरऑल फ्रंट लुकने जो गाडीचा ओव्हरऑल व्ह्यू आहे हा इथे पाहायला मिळतो। आणि इथे जर पाहिलं तर जे फोग लॅम्प आहेत ते गाडीमध्ये येत नाही, पण तुम्ही ॲज अ ॲक्सेसरीजमध्ये जे फोग लॅम्प आहे ते बसून घेऊ शकता। बाकी इथे 2 वायपर तुम्हाला मिळून जातात। गाडीमध्ये इंजिन जर पाहिलं 4 सिलेंडर 1.5 लिटरचे जे K15C इंजिन आहे ते इथे ऑफर करण्यात आलेले आहे। 121 न्यूटनमीटरचा जो टॉर्क आहे हे इंजिन जनरेट करतं, सायलेंट आहे, कुठलाही विषय नाही आणि भरपूर कारमध्ये आपण मारुतीच्या पाहिलेले। आता ही गाडी परफेक्ट काय माहिती का, म्हणजे त्या बजेटमध्ये एक 13-14 लाखाचं तुमचं बजेट असेल तर आता या गाडीची ऑन रोड जी किंमत आहे ही देखील मी तुम्हाला सांगतो। बट गाडी जर पाहिली ना, पूर्णपणे मोठी लेंथ तुम्हाला मिळून जाते, जवळपास 43 mm गाडीची जर पाहिली तर लेंथ असणार आहे आणि सोबतच स्पेस मॅनेजमेंट असेल किंवा बूट स्पेस असेल हा देखील तुम्हाला या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेला आहे, चांगला बरं का। इथे जर पाहिलं 17 इंचचे जे स्टील रिम आहेत ते तुम्हाला मिळून जातं। 215 60R17चा जो टायर प्रोफाईल आहे हा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे। फ्रंट साईडला डिस्क ब्रेक आणि इवन तुम्हाला रिअर साईडला सुद्धा जे डिस्क ब्रेक आहेत ते ऑफर करण्यात आलेले। त्यामुळे ओव्हरऑल जो ब्रेकिंग परफॉर्मन्स आहे ना तो देखील तुम्हाला ह्या गाडीमध्ये चांगला मिळून जातो। ग्राउंड क्लिअर तुम्ही एक्झॅक्ट गाडीचा स्क्रीनवरती पाहू शकता आणि खराब रोडवरती सुद्धा तुम्हाला चालवायची असेल तर देखील ग्राउंड क्लिअर चांगला असल्यामुळे कुठलाही जास्त जो प्रॉब्लेम हा तुम्हाला जाणवत नाही। इथे जर पाहिलं तर बेस मॉडेल असून सुद्धा तुम्हाला जे रिक्वेस्ट सेन्सर आहे ते सुद्धा इथे ऑफर करण्यात आलेले। हा हे ब्लॅक कलरमध्ये आहे, बट ओव्हरऑल तुम्ही जर पाहिलं ना तर ब्लॅक कलरमध्ये सुद्धा डोअर हँडल चांगले दिसतात, कारण की ORM जर पाहिले हे सुद्धा ब्लॅक ट्रीटमेंटसोबतच तुम्हाला पाहायला मिळतात। असे काही ORM तुम्हाला मिळून जातात। टर्न इंडिकेटर अगेन तुम्हाला बेस मॉडेल असून सुद्धा इथे देण्यात आलेले आहेत। ओव्हरऑल ग्लास एरिया जर पाहिला हा देखील तुम्हाला मोठा मिळून जातो। रिअर प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर ही मारुतीला मानायला लागेल की मारुतीच्या आत्तापर्यंत आपण जेवढ्या पण कार पाहिलेले आहेत ना त्या कारमध्ये ह्या गाडीचं जे रिअर प्रोफाईल आहे हे एकदम वेगळं आहे। कारण की नॉर्मली आपल्याला मारुतीच्या कारमध्ये जर पाहिलं तर मोठं टेल लॅम्पचं जे डिझाईन आहे हे पाहिजे सवय लागलेली आहे, पण इथे जर पाहिलं तर फक्त LED आणि टर्न इंडिकेटर हे इथे देण्यात आलेले आहेत। आणि ज्यावेळेस तुम्ही रिव्हर्स गिअर टाकता त्यावेळेस ह्या ज्या लाईट्स आहे ना ह्या ऑन होऊन जातात, तिथे सुद्धा देण्यात आलेली आहे। मागच्या साईडला 4 रिव्हर्स पार्किंग सेन्सर मिळून जातात, कुठलाही रिव्हर्स कॅमेरा नाही आहे। विक्टोरियाची बॅजिंग इथे देण्यात आलेली आहे। तुम्ही जर टॉप मॉडेल घेतलं तर इथे कनेक्टेड ज्या लाईट्स आहेत ते मिळून जातात, बट इथे जर पाहिलं तर कनेक्टेड लाईट्स नाही आहे आणि टर्न इंडिकेटर जर पाहिलं ते सुद्धा तुम्हाला LED मध्ये मिळून जातात। बट बेस मॉडेल असून सुद्धा रिअर डिफॉगर तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे। शार्क फिन अँटेना आहे, CNGची बॅजिंग आहे। ओव्हरऑल रिअर साईडने जर गाडीचा लुक पाहिला तर असा काय जो लुक आहे हा तुम्हाला इथे पाहायला मिळतो। बूट स्पेस जर पाहिला प्रॉपर बूट स्पेस तुम्ही यूज करू शकता बरं का। म्हणजे सेगमेंटमध्ये जर पाहिलं CNGच्या तर CNGमध्ये सर्वात जास्त बूट स्पेस असणारी गाडी म्हणजे विक्टोरियास। येस, भरपूर असा बूट स्पेस आहे, पण एक गोष्ट आहे की गाडीमध्ये जर पाहिलं स्पेअर व्हील नसणार आहे, तुम्हाला टायर पंचर किट या गाडीमध्ये मिळून जाईल। आणि खालच्या साईडला जर पाहिलं तर अंडर बॉडी जो CNG हा देण्यात आलेला आहे, तो इथे हा जो CNG हा असणार आहे तुम्ही पाहू शकता सायलेन्सरच्या खाली। ओके, त्याला सुद्धा कवर देण्यात आलेलं आहे, बट ओव्हरऑल म्हणजे अंडर बॉडी असल्यामुळे ना तुम्हाला बूट स्पेस देखील गाडीमध्ये चांगला मिळणार आहे। त्यानंतर ह्या साईडला आहे ना आपण जो CNG हा भरू शकतो। ओके, सो इथनं जर पाहिलं तर तुम्हाला CNG भरायचा आहे, बट एक गोष्ट आहे बरं का, मारुतीला खरंच माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही फक्त 55 लिटर वॉटर कॅपॅसिटीचा
जो CNG टँक हा दिलेला आहे. नॉर्मली आपण स्विफ्टमध्ये ब्रेझामध्ये सुद्धा तुम्ही सेम देता. हे बघा गाडी एवढी मोठी आहे ना, ॲटलिस्ट 60चा तरी द्यायला पाहिजे. 65 लिटरचा दिला असता तर एकदम बेस्ट झालं असतं. कारण काय होतं ह्या गाडीमध्ये आहे ना, एक 7 ते 8 किलोपर्यंत तुम्ही मग CNG बसू शकता. मग त्यामुळे जेव्हा तुम्ही लॉंग जर्नीसाठी जाता ना, त्यात तो डिस्टन्स एवढा कव्हर होत नाही. मग एक 150-200 किलोमीटर झाले की तुम्हाला अगेन आतमध्ये कुठेतरी CNG भरवायला थांबावं लागतं. त्यामुळे थोडीशी मोठी टँक असेल तर चांगल्या प्रकारे आपण डिस्टन्स देखील कव्हर करू शकतो. आता त्यानंतर आपण काय करूया, हेडलॅम्प बंद करूया. येस. बाकी इथे जर पाहिलं 4 पॉवर विंडोचे जे बटन्स आहेत ते तुम्हाला मिळून जातात. सोबतच लॉक अनलॉकचं बटन इथे आहे. विंडो तुम्ही इथनं लॉक करू शकता. बाहेरचे जे ओव्हर हे तुम्ही इलेक्ट्रिकली ॲडजस्ट देखील करू शकता. क्या बात आहे. इथे जर पाहिलं ग्लॉसी ब्लॅक मटेरियल आहे. डोअर हँडल ब्लॅकमध्ये मिळून जातात. सो असं काय इंटेरियर तुम्हाला बेस मॉडेलचं इथे पाहायला भेटतं. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे वायरलेस अँड्रॉइड ऑटो ॲपल कारप्ले तुम्हाला या 7 इंचचे जे स्क्रीनला आहे सपोर्ट करतं. सो ही चांगली गोष्ट आहे. बेस मॉडेल असून सुद्धा प्लस बेस मॉडेल असून सुद्धा तुम्हाला स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल मिळून जातात. 6 एअरबॅग तुम्हाला मिळून जातात. तुम्ही पाहू शकता इथे सुद्धा ज्या एअरबॅग्स आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे 6 एअरबॅग स्टँडर्ड आहेत. गाडीचं जे क्रॅश टेस्ट आहे ते भारत एनकॅपमध्ये झालेले आहे. 5 स्टार रेटिंग आहे. आणि ओव्हरऑल मटेरियल ऑफ क्वालिटी बेस मॉडेल घेऊन सुद्धा आहे ना, तुम्हाला जर पाहिलं इथे देखील थोडासा ब्लॅक ट्रीटमेंट आहे. इथे थोडंसं बेज कलर आहे. इथे सुद्धा सिल्वर कलर. हे जर तुम्ही ACचं ओव्हरऑल जर पाहिलं मारुतीने नवीन एक जो पॅनल आहे ACसाठी हा दिलेला आहे. तो हे सुद्धा एक चांगला जो फील आहे ना हा तुम्हाला इथे नक्कीच करून देतं. सो माझ्या मते मारुतीला देखील मानायला पाहिजे बरं का. ओव्हरऑल इथे त्यांनी भरपूर अशा नवीन गोष्टी विक्टोरियसमध्ये जे आहे ते केलेल्या आहेत. इथे जर पाहिलं तर जे व्हॅल्यूम अप डाऊन फोन रिसिव्ह तुम्ही इथनं करू शकता. आणि समजा तुम्हाला फोन कट करायचा आहे 2 वेळा प्रेस करायचं, फोन जो आहे तो कट होऊन जातो. प्लस इथे जर पाहिलं इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये ना तुम्ही एक्झॅक्ट डायरेक्शन देखील पाहू शकता. सो इथे जर पाहिलं मॅप आपण कनेक्ट केलेला आहे स्क्रीनवरती, तर इथे तुम्हाला जो इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे इथे देखील दाखवतो की कुठे लेफ्टला जायचं आहे राईटला जायचं आहे. सो हे फीचरसुद्धा कामाचं आहे. इथे RPM मीटर आहे, स्पीडोमीटर, CNG किती आहे, ओके इथे CNG किती आहे आणि इथे पेट्रोल किती हे देखील पाहू शकता. बाकी तर तुम्हाला ट्रिप A ट्रिप Bचे जे ऑप्शन आहेत हे इथे मिळून जातात. आणि इथे तुम्हाला जे ह्या नॉबने जे आहे ते कंट्रोल करायचं आहे. इथे जर आपण आलो तर इथे इंजिन पुश स्टॉप बटन सुद्धा तुम्हाला देण्यात आले. तुम्ही पाहू शकता. म्हणजे मारुतीने ना कुठलीच म्हणजे बेस मॉडेलसारखा फील द्यायचा असं काहीच इथे दिलेलं नाही आहे. बाकी इथे जर पाहिलं ट्रॅक्शन कंट्रोलचं बटन आहे. इंजिनचं जे तुम्ही फ्यूल चेंज करू शकता. ते इथनं तुम्ही हेडलॅम्पचे जे लेवल आहे त्या सेट करू शकता. डोअरमध्ये तुम्ही 1-1 लिटरची जी बॉटल आहे ही ठेवू शकता. बाकी ग्लब बॉक्स जर पाहिला तर ग्लब बॉक्स सुद्धा तुम्हाला चांगला मोठा या ठिकाणी मिळून जातो. इथे देखील स्पेस आहे. इथे देखील स्पेस आहे. USB पोर्ट आहे. इथे 12 व्होल्टचा पॉवर सॉकेट, 5 स्पीडचा गिअर बॉक्स स्विच करण्यासाठी म्हणजे जेव्हा तुम्हाला गिअर वगैरे स्विच करायचे ना एकदम परफेक्ट आहे. कुठलाही विषय नाही. इथे जर पाहिलं 2 कप होल्डर तुम्हाला मिळून जातात इथे. त्यानंतर इथे देखील चावी ठेवण्यासाठी थोडीशी जागा जी आहे ती देण्यात आली किंवा तुम्ही कॉईन वगैरे ठेवू शकता. हँड ब्रेक आणि आर्मरेस्ट जर पाहिलं ना हा स्लाइडेबल असणार आहे. क्या बात आहे. बेस मॉडेल अजून सुद्धा मला आर्मरेस्ट इथे मिळून जातो. सीट जर पाहिले फॅब्रिक आहे बट ओव्हरऑल जी क्वालिटी आहे ना ती सीटची चांगली आहे. तुम्ही जर पाहिलं म्हणजे आता याला तर प्लास्टिक आहे कारण की ब्रँड न्यू गाडी आहे. बाय द वे ही गाडी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे महालक्ष्मी ऑटोमोटिव्ह पुणे. सो यांचे भरपूर आउटलेट आहे. तुम्ही तिथे व्हिजिट देऊ शकता. ॲडजस्टेबल हेडरेस्ट फ्रंट आणि रिअरला सुद्धा तुम्हाला ॲडजस्टेबल जे हेडरेस्ट आहेत ते मिळून जातात. लाईट जर पाहिल्या तर ह्या तुम्हाला ओके हॅलोजनमध्ये देण्यात आलेलं आहे. कुठलाही व्हेनिटी मिरर तुम्हाला मिळत नाही. IRM जर पाहिला हा तुम्हाला डे नाईट इथे मॅन्युअली मिळून जातो जो की चांगला असणार आहे. सो असं काय हे स्पेस फ्रंट साईडला मिळून जातं. आता हे जे सीट आहे ना हे मी माझ्या ड्रायव्हिंग बेस्ट पोझिशननुसार सेट करून ठेवलेलं आहे. आपण रिअर साईडला स्पेस किती आणि काय फीचर आहे हे देखील पाहूया. रिअर साईडला पॉवर विंडोचे कंट्रोल तुम्हाला मिळून जातात. 1 लिटरची बॉटल तुम्ही इथे ठेवू शकता. 3 पॉईंट जो सीट बेल्ट आहे हा देखील मिळून जातो. ओ भाई क्या बात आहे. म्हणजे 3 पॉईंट सीट बेल्ट तर आहे. प्लस इथे जर पाहिलं तर तुम्हाला जो आर्मरेस्ट आहे तो सुद्धा बेस मॉडेलमध्ये आणि विथ 2 कप होल्डर. क्या बात आहे. बेस मॉडेलची माझ्या मते हीच एक खासियत असते की बेस मॉडेल घेऊन सुद्धा तुम्हाला जर फीचर असे भेटले ना भाई मजा येऊन जाते की येस आपण बेस मॉडेल घेऊन सुद्धा खुश आहोत कमी किंमत देऊन. इथे जर पाहिलं रिअर AC वेन्स आहे आणि तुम्ही इथनं कंट्रोल करू शकता. एकच गोष्ट आहे मारुतीने या गाडीमध्ये ना मागच्या साईडला ज्या टाईप-C पोर्ट आहे चार्जिंगसाठी त्या ॲटलिस्ट 1 किंवा 2 जे आहेत ते द्यायला पाहिजे होत्या. बाकी इथे जर तुम्ही पाहिलं ना तर रीडिंगसाठी तुम्हाला ज्या लाईट्स आहेत त्यासुद्धा इथे मिळून जातात ज्या की माझ्या मते चांगल्या आहेत.
मिडल पॅसेंजरसाठी सुद्धा तुम्हाला जो आर्मरेस्ट हा देण्यात आलेला आहे. आणि स्पेस जर पाहिला तर इथे तुम्हाला स्पेस हा चांगला मिळणार आहे. तुम्ही पाहू शकता, कुठलाही विषय नाही, स्पेस चांगला आहे. आणि ओव्हरऑल हेडरूम जर पाहिला तर तुम्हाला हेडरूम एक्झॅक्ट दाखवतो. येस, सो हेडरूम देखील तुम्हाला इथे चांगला जो आहे तो मिळून जातो, जो की कुठलाही विषय नाही. चांगल्या पद्धतीनं तुम्ही मागच्या साईडला सुद्धा 3 व्यक्तींना जरी बसायचं असेल तर देखील थोडंसं ॲडजस्टमेंट जे आहे ते करावं लागणार आहे. कारण की हा खालचा जो थंब आहे ना, हा बऱ्यापैकी वर आलेला आहे बरं का. सो तिसरा व्यक्ती जो बसणार आहे त्याला थोडंसं जे ॲडजस्टमेंट आहे ते करावं लागणार आहे. ओके, तर मित्रांनो, जवळपास ऑन रोड किंमत जर पाहिली तर नोव्हेंबर 2025मध्ये या गाडीची ऑन रोड किंमत आहे 13,30,000 रुपये. डिस्काउंट जर पाहिलं ते घालते ऑलरेडी डिमांडमध्ये असणार आहे. डिस्काउंट तर तुम्हाला काय भेटणार नाही, बट मारुती सुझुकीचे जे शोरूम आहेत ते जर तुम्ही लॉयल्टी बोनस किंवा तिथे ओळख असेल तर थोडंफार ॲक्सेसरीजमध्ये तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत ते मिळून जातील. माझ्या मते 13,30,000 जर ऑन रोड किंमत जर आपण पाहिली या गाडीची तर एक चांगलं पॅकेज जे आहे ही गाडी तुम्हाला ऑफर करते बरं का ह्या सेगमेंटमध्ये. बाकी तर वॉरंटी ऑफर 3 वर्ष आणि 1,00,000 किलोमीटर जे आहे ते कंपनी तुम्हाला ह्या गाडीवरती देते. सर्व्हिस नेटवर्क ऑल इंडिया एकदम जबरदस्त. सो या गाडीबद्दल तुमचे काय ओपिनियन आहे मला कमेंटमध्ये सांगा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या गाडीवरती पाहिजे हे सुद्धा सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.